नमस्कार शेतकरी मित्रांनो, गोपाल तंत्रज्ञानाच्या आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत। खरं तर आमचे गोपाल तंत्रज्ञानाचे जर शेतकरी मित्रांनो व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर नक्की आमच्या या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या समस्या शेतकरी मित्रांनो आवर्जून कमेंट करा। आम्हाला नवनवीन विषयांवरती आणि तुम्हाला जे विषय आवडतात त्या विषयावरती व्हिडिओज बनवायला नक्कीच आवडेल। तर त्यासाठी नक्कीच आम्हाला विषयांचं सजेशन करावं हीच आम्ही शेतकऱ्यांना विनंती करतोय। तसेच खरं तर आजचा विषय छोटासा आहे परंतु खूप महत्त्वाचा आहे। याच्यावरती आपण अगोदरही व्हिडिओ बनवला आहे परंतु तरीही पुन्हा एकदा याच्यात डिटेल आपण जाणार आहोत। तर हा विषय आजचा कुठला आहे की जंत निर्मूलन। मला आज एका शेतकऱ्याचा फोन आला होता, त्यावेळेस मग आमची चर्चा सुरू असताना जंत निर्मूलन हा विषय चालू होता। तर त्या शेतकऱ्याने वर्ष म्हणजे जंत निर्मूलन केलेलं होतं आणि आता त्याची अडचण ही होती की त्याची गाय गाभण राहत नव्हती किंवा वाफ करत नव्हती, अशा अडचणी फेस करायला लागत होते त्याला। तर खरं अशा अडचणी येतात का किंवा जंत निर्मूलनाची खरंच तितकी गरज आहे का? तर शेतकरी मित्रांनो 1001% खूप गरज आहे जंत निर्मूलनाची। मग साधारणतः 2 महिन्यातून किंवा 3 महिन्यातून एकदा वेळोवेळी जंत निर्मूलन होणं गरजेचं आहे। जंत निर्मूलन जर तुम्ही केलं नाही तर तुम्ही जे काही जनावराला खायला घालताय किंवा इतकी चांगली महागा मोलाची जी पेंड आणून तुम्ही खायला घालताय त्या पेंडीचं जे मुख्य घटक आहेत ते सगळे घटक जर जंतांनी खाऊन टाकले तर त्यातलं तुमच्या जनावरांना काय मिळणार हा प्रश्न उभा राहतो। मग आपण इतक्या महागाचं खरेदी करून घालतो परंतु त्याचे जर आपल्याला पाहिजे एवढे रिझल्ट मिळत नसतील तर त्याचा उपयोग होणार नाही। याच्यासाठी आपल्याला वेळोवेळी जंत निर्मूलन करणं गरजेचं आहे। मग जंत निर्मूलन करताना असताना बरेच शेतकरी आम्हाला विचारतात कशा पद्धतीने जंत निर्मूलन करावं किंवा चांगली जंत निर्मूलनाची प्रभावी पद्धत कुठली आहे। तर साधारणतः जंत निर्मूलनाच्या पद्धतीमध्ये मी कायम सांगतोय, जंत निर्मूलन करत असताना तुम्ही पहिल्यांदा संध्याकाळी जनावराला खायला घातल्यानंतर परत जनावराला आपण काय खायला घालत नाही। मग सकाळी पहाटे 5 ते 6च्या दरम्यान जनावराला साधारणतः कसं द्यायचं हे औषध, तर 100 मिली दूध घ्या, त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे साखर टाका आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ती जी आपण गोळी आणतो म्हणजे त्याच्यामध्ये अल्बेंडाझोल असेल किंवा फेनबेंडाझोल असेल, मग ते गाभण जनावराला वेगळी गोळी असते आणि दूध देणारं किंवा व्यायलेलं जनावर असेल त्याला वेगळी गोळी असते। तर त्या पद्धतीने ज्याला जी गोळी सुटेबल आहे ती गोळी घेऊन ती गोळी त्या दुधामध्ये विरघळवा चांगली आणि विरघळवल्यानंतर ते दूध जनावराला सकाळी पहाटे 5 किंवा 6 वाजता जनावराला पाजून द्या। त्याच्यानंतर 2 ते 3 तास जनावराला काही खायला किंवा प्यायला देऊ नका। या पद्धतीने जर शेतकरी मित्रांनो आपण जंत निर्मूलन केलं तर 100% यशस्वी आणि प्रभावी जंत निर्मूलन होतं। याच्यामुळे काय होतं, जे जंत असतील ते आपण दुधामध्ये साखर टाकल्यामुळे आणि त्याच्यामध्ये गोळी विरघळवल्यामुळे जे जंत आहेत ते जनावरांच्या पोटातील जंत ते औषधाकडे आकर्षले जातात आणि त्याच्यामुळं 100% प्रभावी जंत निर्मूलन होतं। जास्तीत जास्त जंत पोटातले मरून जातात। या पद्धतीने जर आपण शेतकरी मित्रांनो जंत निर्मूलन केलं तर आपलं जंत निर्मूलन चांगल्या पद्धतीने होऊन जाईल। आणि दुसरं म्हणजे शेतकरी मित्रांनो वेळोवेळी जंत निर्मूलन करून घ्या, जेणेकरून जनावरांच्या तब्येतीवरही त्याचा परिणाम होतो। जर तुम्ही जंत निर्मूलन केला असेल तर जास्तीत जास्त घटक जनावरांच्या शरीराला लागतील, तुमचा जो खर्च आहे तो खर्च सुद्धा कमी येत जाईल। तुम्ही मिनरल मिक्सचर जे खायला घालता त्याच्यामध्ये खायला घातलेले मिनरल मिक्सचर मधलं जनावरांच्या शरीराला लागतंय का हा महत्त्वाचा विचार करा आणि त्याच्यानंतर मग जंत निर्मूलन करायचं की नाही हे ठरवा। जंत निर्मूलनाने अशा बऱ्याच अडचणी येतात, त्यामुळं प्रत्येक अडचणीला जर जनावर तुमचं सुदृढ बनत नसेल तर त्यामागेही जंताचं कारण असतं, तर ते पोटातले जंत निर्मूलन करून घ्या। आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि आम्हाला कमेंटमध्ये नवीन विषय शेतकरी मित्रांनो आवर्जून कळवायला विसरू नका। धन्यवाद।